जालना शहरात. आता जेवढ्या लांबून इकडे या लागलं, पण इकडल्या भागात आलो, खरंच आनंद वाटला. आपलं छोटस गाव पण इतकं सुंदर विहार तयार झालं. आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व एकत्रित आला. कारण झेलुनी अपमान जन दिलं संविधान जागविले ज्यांनी बहुजनाला. रामदेव महाराज, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या तमाम संत महापुरुषाचा विचार पोहोचवण्याकरता आजचा आपला प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. थोडं भोंग्याची आवाज कमी दादा, हलकशी कमी करून टाका. भोंगे आता अंदरच बढी आहे. साऊंड मस्त जोरदार भेटला. क्या बात आहे. एक वेळा टाळी वाजून द्या यायच्या करता. वा क्या बात. काहून तर मा साऊंड बसू नाही. आता तुमच्या समोरच गोळी खाल्ली मी आवाजासाठी. काहून तर रोज 25 मार्च पासून रोज चालू आहे. आणि रोजचा जागरण त्यातल्या त्या सिंगल फेस माणूस होऊन गड्यावर ताण येऊन राहिला. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. आवाज वापस का बरं आला त्याचं कारण मला जगदीश भाऊच्या घरी चहा प्यायला भेटला आज. त्यांच्या वडिलांचं नाव आहे जय भीम. त्या आणि माणूसही जोरदार आहे म्हणून गळा परत आला. नाही तर आज साऊंड सिस्टीम इतकी सुंदर आहे. मी आता तेलंगणामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो मावशी. मागच्या महिन्यात मार्च महिन्यात माझा तेलंगणामध्ये कार्यक्रम झाला. तिकडं त्यांनी बॉक्स कमी लावतात आणि भोंगेच खूप लावतात. काहून तर पब्लिक माप येते. 4-5 हजार लोक कार्यक्रम ऐकायला आले आणि साऊंड वाल्यानं 20-25 भोंगे लावले. आणि त्याला ते मशीन मध्ये ते ऑपरेटिंग काही जमी नाही. आम्ही हॅलो म्हणलं का लोकांना मेलो ऐकू नये. धाकानं लोक ये, धाकानं लोक नाही. बरं आले तर आले लोक. पब्लिक आली. माणसंही लय. माणसं आपल्यासारखी नाही तिकडे. म्हणजे माणसं आपल्यासारखेच होते पण आपल्यासारखे शर्ट पॅन्ट वाले नाही. तेलंगणामध्ये लोक आले लुंग्या घालून. काही लुंग्या रंगारंगाच्या लुंग्या द्यायच्या. क्वालिटी बाज लुंग्या. ते लोक सांगे म्हणे महाराज हमारी इधर जिसके लुंगी पर सोनेरी पट्टी है, गोल्डन पट्टी, वो सबसे महंगी लुंगी म्हणे. मग मी त्याच्या त्या पट्ट्याच पाहू. हे लुंग्या घालून आले लोक. मस्त पब्लिक आली कार्यक्रमात. अर्धा पाऊण तास कार्यक्रम चालला ना. अर्ध्या पाऊण तासानं जे वारा धुवून सुटली का नाही. आणि मग का पाहता लुंगीवाल्याची मजा. घुसली हवा का ठेव गोटा. राहिला कार्यक्रम बाजून. आज पा बरं कसं जोरदार वातावरण आहे. इतकं सुंदर वातावरण आपल्या गावात तयार झालं. तुम्ही बसून जा रे बा. हा 7-12 कोणाचा आहे. उभ्यानं शूटिंग घेऊन राहिले. लेकरं आले का आनंद वाटतो. आणि मी मनोरंजनातून हा विचार मांडत राहतो. कारण जास्त प्रबोधन केलं तर लोक बसत नाही. आजकाल भजन कीर्तन प्रबोधन भाषण म्हटलं का लोक येत नाही. पण आधी ऐकायला तर येते कोण? ज्याचे हेडफोन खराब आहे, ज्याचं स्पीकर फाटून आहे, ज्याचे अप्पर डिप्पर गेले, ज्याचा डिस्प्ले उडून आहे. आणि प्रबोधनाची गरज कोणाला आहे? प्रबोधनाची गरज आहे या लहान लहान लेकरांना. प्रबोधनाची गरज आहे तरुणांना. हा देश 65% तरुणांचा देश आहे. जगात एवढे तरुण कोण्याच देशाजवळ नाही. सर्वात जास्त तरुण भारतात आहे. तरी भारत मागं काहून आहे? त्याचे कारण आहे या देशामध्ये तरुण आहे. या देशात तरुण आहे पण पुरे जिरून आहे. नावच आहे तरुण पण रात्री आणा लागते आले धरून. कोणतं राहते पॅक मारून. पिऊ पिऊ याच्या आतड्या गेल्या सोडून नाव ठेवलं तरुण. हे जिरून असणारे तरुण कोण्या कामाचे? आम्हाला तरुण पाहिजे छत्रपती शिवाजी राजासारखे 18 पगड जातीला एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती करणारा माझा राजा. आम्हाला तरुण पाहिजे भगवान बिरसा मुंडांसारखे, जे बिरसा मुंडा 25 वर्ष जगले पण अन्यायाच्या विरोधात लढले, गुलगुलान केलं की क्रांती करून देशासाठी दिलं बलिदान. बिरसा मुंडा नाव त्यांचे, बिरसा मुंडा नाव. आज आम्हाला अशी तरुण
संस्कृत मधून बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ लिहिणारा छत्रपती संभाजी महाराज आमच्या तरुणांनी वाचला नाही, हे आमचं खरं दुःख आहे. आम्ही वाचत नाही म्हणून मागं राहिलो. आज बाबासाहेबाच्या या जयंतीतून, महात्मा फुलेंच्या या जयंतीतून आम्हाला संकल्प करायचा आहे का आम्ही या जयंतीच्या निमित्तानं एक तरी पुस्तक बाबासाहेबाचं वाचू, एक तरी पुस्तक महात्मा फुलेंचं वाचू. कारण वाचाल तर वाचाल, नाही तर भंगार मध्ये जाऊन फेकाल. ज्याच्या घरी नसल पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होईल भुई सपाट. बाबासाहेबांनी वयाच्या 40व्या वर्षी 45,000 पुस्तकाचा अभ्यास केला, भारतरत्न झाले. आज बाबासाहेबाची जयंती जगातल्या 130 देशामध्ये साजरी होते. का? कारण सूरज तो सूरज है, चमकना उसका काम. सूरज तो सूरज है, चमकना उसका काम. लेकिन जिसने लाखों बुद्धिमान सूरज चमकाए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है उसका नाम. हे आहेत बाबासाहेब. त्या महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं ती ताकद दिली या महामानवानं की उजाडी राणी किमया केलीस मोठी. हो उजाडी राणी किमया केलीस मोठी. भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी, भीमा प्रणाम कोटी कोटी. भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी. दिवस तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहे, अनुभवता येत आहे. वरून आले घेवन पुलकित झाली शोषित तरुण, पुलकित झाले शोषित तरुण. वरून आले घेवन पुलकित झाली शोषित तरुण. कामी असे की पडे अपुरी कोटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण आहेत बाबासाहेब आंबेडकर? हु इज आंबेडकर? मी अर्ध्याच मिनिटात बाबासाहेबांचं सांगतो तुम्हाला. कोण आहेत बाबासाहेब आंबेडकर? 5,000 वर्षाची गुलामी. किती? 5,000 वर्षाची गुलामी 50 वर्षात खतम करणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या महामानवानं तो विचार दिला, शिका, संघटित व्हा. आणि समोर सांगितलं संघर्ष करा. या बहुजन समाजाचं काय झालं मावशी? लोक शिकले, संघटितही आहे, पण एकमेकाच्या भावाच्या गच्चीवर बसू बसू संघर्ष करण्यात आमचे लोक लंबे झाले. आम्हाला संघर्ष करायचा होता अन्यायाच्या विरोधात. बस रे बाबू, तुम्ही हे आधार कार्ड लिंक नाही काय? ये ना बाबू, तुम्हाला लेकरांसाठीचा कार्यक्रम आहे. तुम्हाला बोर न होते, तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी कार्यक्रमात. तसं तुमच्या इथलं वातावरण पहा. हा बसू दे असं. शूटिंग वालेच लय चांगलं आहे. अरे बा, लाईव्ह आहे का ना तुम्ही? हे का हे मला वाटतं युट्यूबचाच कॅमेरा आहे ना. चांगला आहे, लावा, पोहोचू द्या हा विचार. कारण आम्हाला लोक जिथं संधी देतात तिथं आम्ही कार्यक्रमाला जातो. हे तर तुमचं गाव चांगलं आहे का? या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं मला संधी भेटली कार्यक्रमाची. कारण आजचा दिवस गुजरी गावासाठी इतिहासात लिहिला जाईल असा दिवस आहे. तथागत बुद्धाच्या मूर्तीचं लोकार्पण. ज्या बुद्धानं संदेश दिला, प्रज्ञाशील करुणा, पंचशील दिलं. पानातिपाता वेरमणी शिक्कापदम समाधी. 5 शील दिले. त्याच्यात 1 शील पुन्हा सांगितलं, मी कधी खोटं बोलणार नाही. आजच्या कार्यक्रमात हजारो लोक बसले.
एखादा तरी असा माणूस आहे का जो एका वर्षात एकही वेळा खोटं नाही बोलला? बरं, एक वर्ष सोडा, एक महिन्यात एकही वेळा खोटं नाही बोललो बा. आहे का असा एखादा? एकही नाही. एकही बरं, एखादा हप्ता एक हप्ताही नाही. म्हणजे का बरं आम्हाला तथागत बुद्धाच्या विचाराची आवश्यकता आहे याचं कारण सांगायचं आहे. बुद्ध सांगणं सोपी आहे, बुद्ध जीवनात उतरवणं फार कठीण आहे. बरोबर. बुद्धाचा विचार जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत कल्याण होत नाही मावशी. कारण तथागत बुद्ध म्हणतात, मी तुमचा मुक्तीदाता नाही, मी मार्गदाता हो. आहे. यांनी मार्ग दाखवण्याचं काम केलं, पण या महापुरुषांना सांगितलं एक, आम्ही वागतो एक. या संतांना सांगितलं एक, आम्ही वागतो. आता येता येता लाकणी पडलं मला, लाकणी. आणि या लाकणीत मी चहा घ्यायला थांबलो, तिथं एक माणूस मगाशी मी समोसा खातानी पाहिला, भंडारा जिल्ह्यातला. अरे बाप रे, खासच पीस होतो ते, गजबच होतो ते माणूस. ते काही अंदरचं आलूचं भरीत खाय समोस्यातलं, आणि बाहेरची ते मैद्याची जे पापडी राहते का नाही ते काढून फेके. त्याने एक प्लेट समोसा घेतला, तसाच खाल्ला. अंदरचं आलूचं भरीत खाल्लं, आलूची चटणी खाल्ली, ते समोस्याच्या बाहेरचं जे कवर राहते का नाही मैद्याची पापडी ते काढून फेकली. मग त्याचं पोट काही भरलं नसेल एका प्लेटनं, लेकानं पुन्हा एक प्लेट समोसा घेतला. मी त्याच्याकडे पाहतच होतो, म्हणलं याचं पोट नाही भरलं म्हणून घेतला यानं डबल समोसा. म्हणलं आता तरी सुद्धा खाईन म्हणला हा समोसा, काही तर त्यानं तसाच समोसा खाल्ला. अंदरची चटणी खाल्ली आणि बाहेरचं मैद्याची पापडी फेकून दिली. मग माझ्या आता काही राहल्या गेलं नाही. मी त्या माणसाची भेट घ्यायला गेलो, त्याला म्हणलं काजी काका, तुम्हाला का मैदा जमत नाही काजी? म्हणलं तो म्हणे तसं नाही म्हणे काही. मग म्हणलं तुम्ही ना हे अंदरचं खाल्लं, म्हणलं नाही बाहेरचं फेकून दिलं. म्हणलं एवढा महागाचा समोसा घेतला, अर्धा तर फेकणेवारीच गेला की म्हणलं तुम्ही हे अंदरचं खाता बाहेरचं खाऊन फेकता म्हणलं. तर तो माणूस म्हणे भाऊ म्हणजे मी कालच दवाखान्यात गेलो होतो म्हणे, आणि डॉक्टरनं म्हणे बाहेरचं खायची मनाई केली आहे म्हणून हे बाहेरचं फेकलं म्हणे, अंदरचं. आता डॉक्टरने सांगितलं असं एक, ह्या वागला असं हे महापुरुष सांगते एक, आम्ही वागतो. बदल कसा होईल, परिवर्तन कसं होईल? म्हणून आज ह्या विचार पेरण्याची गरज आहे की बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग, म्हणून वंदना बुद्ध विहार सेवा समिती हा एक दिवसीय एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम, साधं काम नाही. या लहानशा गावात एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणं, 1000-1500 लोकांचा आजचा कार्यक्रम होता. जवळपास दीड क्विंटल वांगे दाबले आज गावानं, पण 1 क्विंटल भात दाबून आहे आज लोक. साधं काम नाही, पण वातावरण असं तयार आहे आज, असं चैतन्यमय वातावरण. रौनक आहे तुमच्या गावात, ऊर्जा नाही. तर मागं मी हिंगोली जिल्ह्यात एका गावात कार्यक्रमाला गेलो, मराठवाड्यात. त्या गावाची खासियत अशी होती, त्या गावामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा श्रीमंत होता. प्रत्येक घराच्या समोर 4 व्हीलर गाडी उभी होती, एवढं श्रीमंत लोकांचं ते गाव होतं. आणि त्या गावामध्ये आमचा कार्यक्रम ठेवला. मी कार्यक्रमाला गेलो, त्या गावच्या लोकांचे बंगले पाहिले, त्यांच्या गाड्या पाहिल्या, आणि विचारातच पडलो. म्हणलं एवढा IPL गाव आहे, इथं आपल्या BPL माणसाचा ऐकायला येईल कोण? आम्ही रात्री 8 वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली. 1000-1500 लोक कार्यक्रम ऐकायला आले. अर्धा पाऊण तास कार्यक्रम चालला, आणि अर्ध्या पाऊण तासातच त्या गावाचा एवढा बेकार अनुभव आला मला. म्हणजे मी महाराष्ट्रातल्या अनेक गावात आजपर्यंत कार्यक्रम केले. वयाच्या 11व्या वर्षापासून मी कार्यक्रम करतो. आता 32 वर्षाचं माझं वय आहे. जवळपास 3000 गावात कार्यक्रम झाले माझे आतापर्यंत. एवढे गाव फिरलो, पण त्या गावासारखं मरेल गाव मी माझ्या जीवनात नाही पाहिलं. खूपच मरेल गाव. म्हणजे त्या गावात तुम्ही काही बोला, काही म्हणा, त्या गावचे लोक कार्यक्रमात कसे म्हणून हास्यच नाही, काही म्हणा हास्यच नाही. असे मोठमोठ पाय माझ्याकडे पण हास्य नाही. आणि तुम्ही पहा काही लोक
हसत नाही. काही काही लोकांचे चेहरे द्यायला पाहिलं का आपल्याला प्रसन्न वाटते, असं माइंड फ्रेश माइंड फ्रेश होते. काही काही लोकांचे चेहरे द्यायला पाहिलं का आपल्याला कोमात गेल्यासारखंच वाटते. काऊन तर ते मूर्त हसत नाही, असं एकटक पाहिजे आपल्याकडे बसण्या ऊद असत. माणसानं कसं हसत राहिलं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे. हसायला का पैसे लागते का माणूस? आमच्या नागपुरात काही काही स्टँडर्ड लोक हसासाठी इंजेक्शन घेते, असं येण्यासाठी. तरी बोहार हसत नाही, निष्ठ कोणते ते हसलं पाहिजे. माणसानं प्रसन्न राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. प्रसन्न तणावमुक्त जीवन जगा. कारण टेन्शन कोणाच्या जीवनात नाही? सगळ्यांचंच आहे. सगळ्याच्या जीवनात टेन्शन. दुःख कोणाच्या जीवनात नाही? सगळ्यांचंच आहे. इथं बसलेला एकही माणूस असा नाही माया सकट ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही. जन्मास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख आहे. इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा फोटो लागलेला आहे. आणि तुकडोजी महाराज म्हणतात, सुख दुःख भोग सारे सुख तीन हे कुणाला. सुख दुःख कोणाला सुटलं नाही, चुकलं नाही. सुख आणि दुःख माणसाच्या जीवनात येणार आहे. आणि तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात, मावशी, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून आणि दुःखासी कारण जन्म घ्यावा. मानवाच्या जन्माचं मूळच दुःख आहे. आणि या दुःखाचं संशोधन केलं 2500 वर्षाआधी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी. आणि बुद्धांनी या दुःखाचं खरं कारण सांगितलं, तृष्णे पोटी दुःख निर्मिती. माणसाच्या जीवनात ही जी तृष्णा आहे, याच्यामुळं माणसाच्या जीवनात दुःख आहे. मग गरीबातला गरीब माणूस असेल त्याच्या जीवनात दुःख आहे, आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस असेल त्याच्या जीवनात दुःख आहे. आता हे लहान लहान लेकरं कार्यक्रमात आले, याच्या जीवनात अभ्यासामुळे दुःख आहे. माणसाच्या कार्यक्रमात माणसाच्या जीवनात व्यापार धंदा उद्योग शेती नोकरी याच्यामुळे दुःख आहे. बरोबर. बाया या कार्यक्रमात काही काही बायाचे 1500 अटकून आहे लाडक्या बहिणीचे म्हणून दुःख आहे. तिचे आले मायस खाऊन अटकले त्याचं डबल दुःख आहे. आणि ज्याचे पैसे अटकले लाडक्या बहिणीचे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं केवायसी आणली. केवायसी झाली असेल ना तुमच्या गावात? केवायसी, त्या केवायसी ची लास्ट डेट होती 31 मार्च. आता ते केवायसी ची लास्ट मुदत वाढवली. आता त्याची डेट केली 30 एप्रिल. का बरं केली? त्याचं कारण काही काही गावामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम, काही काही गावामध्ये सर्व्हर डाऊन, त्याच्यामुळं अनेक बायाचे केवायसी झाले नाही. आणि डिसेंबर महिन्यात या केवायसी मध्ये खूपच प्रॉब्लेम आले काही काही गावात. ते केवायसी ची लिंक रात्री 1 वाजता ओपन होईल, रात्री 2 वाजता बंद होईल. जे बाया मोबाईल मध्ये रातभर काचकुच करत बसेल, पण ओटीपी साठी नवऱ्याला झोपून दे, आला का जी ओटीपी, आला का जी ओटीपी. बायाच्या जीवनात दुःख आहे. लहान लहान लेकराच्या जीवनातही दुःख आहे. असं तरुणाच्या जीवनातही दुःख आहे. पोरं वेल एज्युकेटेड आहे, हुशार पोरं आहेत, सुशिक्षित पोरं आहेत, पण हाताला काम नाही, बेरोजगार आहे, दुःख आहे. सरकारी पद रिक्त आहेत, पण पदभरती होत नाही, सर्वात मोठं दुःख आहे. पदभरती झाली, त्याच्यासाठी परीक्षा झाल्या, तर ते परीक्षेचे पेपरच फुटते. मग तलाठी घोटाळा असो का टीईटीचा घोटाळा असो, एका शीटचे 20, 25, 30 लाख रुपये मोजा लागा. अशी अवस्था. कसे पोरं ड्युट्यावर लागते. आणि या बेरोजगारीमुळं काही काही 35 वर्षाचे पोरं झाले, लग्न जमून न राहिले, सर्वात मोठं दुःख आहे. असे कोणत्याही कार्यक्रमात पोरं आले का एकच प्रश्न विचारते, हाय का जी एखाद्या गरीबाची? दुसरपणी चालत म्हणत्या. लय ताल आहे. मी आता शिवजयंतीच्या निमित्तानं एका कार्यक्रमाला एका गावात गेलो. त्या गावाची लोकसंख्या होती 967. किती? 967 लोकसंख्येचं गाव. त्या गावामध्ये 63 पोरं बिना लग्नाची. ते पोरं माझ्याजवळ आले, म्हणे महाराज आज एक भजन कमी म्हणजा म्हणे, आज एक शिवाजी महाराज बाबासाहेबाचं एक गाणं कमी म्हणजा म्हणे, पण पहिले आमच्या पोराच्या लग्नाचा विषय मांडजा म्हणे. काऊन तर लय आलाय. आता सध्या तुमच्या गावामध्ये 1000-1200 लोकसंख्येचं गाव आहे गुडली गाव. हे टोली पकडून मी गॅरंटी सांगतो, अजून या गावात 50 पोरं बिना लग्नाची निघतील. जास्त
पण कमी नाही. त्याच्यातही 10-15 पोरं तर अशी आहे का त्यानं आशाही सोडली असं आता. ती वाडाच्याच कामाची आहे. मी त्या गावात कार्यक्रमाला गेलो, 63 पोरं बिना लग्नाचे. मग मी त्या दिवशी विषय मांडला कार्यक्रमात. हे पोराईचे लग्न न होण्याचे कारण काय? पहिलं कारण आहे स्त्री भ्रूण हत्या. स्त्री भ्रूण हत्या करू करू पोटात पोरींना मारायचं पाप आपण केलं. आता ते भोगाई आपल्यालाच लागन का ना? पोराईची संख्या झाली जास्त आणि पोरीची संख्या झाली कमी. आपल्याच लेकराईले पोरी नाही भेटून राहिल्या लग्न, अशी अवस्था झाली. हे पहिलं कारण आहे लग्न न जुळण्याचं, स्त्री भ्रूण हत्या. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे पोराईचे लग्न न होण्यामागं मुलीकडल्या लोकांच्या अपेक्षाही खूप वाढल्या. पोरी नाही अशातला भाग नाही गावागावात आहे, पण पोरीवाल्याच्या अपेक्षा खूप आहे. बाबा कमी गोष्टी सांगते का जी पोरीवाल्या? जावई सरकारी नोकरीवाला पाहिजे असं यायचं पोरग लंगलंग फिरते गावात बेरोजगार. जावई सरकारी नोकरीवाला पाहिजे, जावयाकडे शेतीवाडी पाहिजे. जशी का हेच निंदाल जाणार आहे त्याच. जावई एकुलता एक पाहिजे, जावयाले आई वडील नसले पाहिजे. कमी अपेक्षा आहे त्याची पोरीवाल्याची. आता बहीण मलाही आहे, पोरी तुम्हालाही आहे, बरोबर. पण आमच्या इकडे काही परिस्थिती पाहतो आम्ही, लग्नासाठी पोरी नाही अशातला भाग नाही. पण आमच्या नागपूरकडे आम्ही पाहतो लग्नाच्या बैठकीत पोरगी एक शब्द बोलत नाही. आता तुमच्या इकडलं मला माहित नाही गोंदिया जिल्ह्यातलं, तुमच्या इकडे लग्नाच्या बैठकी कशा होतात. पण आमच्या इकडं लग्नाच्या बैठकीत पोरगी एक शब्द बोलत नाही. लग्नाच्या बैठकीत पोरीचे वडील एक शब्द बोलत नाही. हे पोरीची माया चरक चरक चरक. काही काही तरुण पोरं म्हणत असं बरं झालं भाऊ याने आणलं तर आपल्या गावात. हे आता मन की बातच सांगून राहिला. पण मी काही खोटं बोलतो का? 35 वर्षाचे पोरं झाले, लग्न जमून ना राहिले, दुःख आहे. काही काही पोरांचे लग्न झाले तर बायका टिकून ना राहिल्या म्हणून दुःख आहे. काही काहीच्या बायका टिकल्या तर लेकरं होऊन ना राहिले म्हणून दुःख आहे. आणि काही काही एवढी लेकरं झाले का घरात झोपवाचे कुठं म्हणून दुःख आहे. दुःख आहे, दुःख आहे. आता इथपर्यंत झालं का नाही बरोबर क्लिअर? जन्मास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख आहे. हे भोंगे अजून कमी करा भाऊ, रिटर्न खूपच जास्त येऊन राहिले. खूप झाले भोंगे ते आवाज. म्हणजे भोंगे लावायला पाहिजे पण त्याची दिशा मग आमच्या साईडले नाही पाहिजे. कारण बॉक्सचा आवाज इन्स्टंट येते, लवकर येते, आणि भोंग्याचा आवाज 2 सेकंड लेट येते, बरोबर आहे. हॅलो, अजून कमी करता येत असेल तर पाहा लागेल. इथं जे बसले त्याला क्लिअर ऐकू द्या, जे घरी झोपू नये त्याच्यासाठी एवढी व्यवस्था करता का तुम्ही? हा बस, हा जमला, असंच राहू द्या. आपण कुठपर्यंत होतो तेवढं लक्ष द्या. जन्मास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख आहे. या दुःखाच्या शोधासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी एवढ्या मोठ्या राजवैभवाचा त्याग केला. आता या दुःखातून सुखाच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. कोण्या दिशेनं? सुखाच्या दिशेनं. सुखाच्या दिशेनं सुख प्राप्त करायचं आहे. तर मग का करावं लागत? सुख प्राप्त करायचं असेल तर का करावं लागत? त्यांचंही बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे. लोकही मनातल्या मनात म्हणत असेल का आम्हाला माहित असतं तर तुले कायले बोलवलं असतं आमच्या गावात? तुम्हाला माहित आहे तर तुम्ही सांगा. दुःखातून सुखाच्या दिशेनं जर जायचं असेल तर आपली मैत्री चांगल्या विचाराशी करा लागत. बुद्धानं 10 पारमिता सांगितल्या. तुमच्या इकडे माहित आहे का पारमिता? पारमिता 10 पारमिता. बुद्धान दिल्या, जसं पंचशील दिलं तसं 10 पारमिता सांगितल्या तथागत बुद्धानं. आणि त्याच्यात सांगितलं मैत्री, चांगल्या विचाराशी मैत्री करा. जीवन सुखमय करायचं असेल, जीवन आनंदी करायचं असेल तर चांगल्या विचाराशी मैत्री झाली पाहिजे. चांगल्या विचाराच्या सहवासात माणूस आला पाहिजे. चांगल्या संगतीत माणूस राहिला पाहिजे. कारण संगतीचा परिणाम होते. संगतच माणसाले सुधरवते आणि संगतच माणसाले बिघडवते. साधं उदाहरण आहे, शेंगदाणे चिरंजी सोबत जर खाल्ले
तर त्याचा प्रसाद होते. शेंगदाणे चिरंजी सोबत खाल्ले चिरंजी सोबत जर खाल्ले तर त्याचा प्रसाद होते. हो आणि ते शेंगदाणे जर दारू सोबत जर खाल्ले तर त्याचा चकना होते. हो शेंगदाणे तेच आहे. शेंगदाणे तेच आहे. हो, हो. संगत बदलली का नाही? हो ना. जीवनात एक वेळची पंगत चुकली चालत, हे संगत नाही चुकली पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी चांगल्या सहवासात माणूस यावा, त्याच्याकरता गावात बुद्ध विहार आहे. त्याच्याकरता तथागत बुद्धाच्या मूर्तीचं लोकार्पण इथं झालं. कारण वाट चुकणारी नाही जीवन भर कधी, वाट चुकणारी नाही जीवन भर कधी, वाट चुकणार नाही जीवन भर कधी, वाट चुकणार नाही जीवन भर कधी. एक तू मित्र कळ, एक तू मित्र कळ, आरिशा सारखा मित्र बनव्या या गुडली गावाची मैत्री चांगल्या विचाराची झालेली आहे. म्हणून तर एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आज आपल्या गावात साजरा होत आहे. खरंच आपल्या गावात येऊन आनंद वाटला. या लहानशा गावात चैतन्य खूप आहे. हो. मीच तर मंगाशी थोडस इकडे फिरायला गेलो तर 5-10 जण मागा आले. अजी म्हणे तिकडं नको जा म्हणे, वाघा आहे म्हणे तिकडं सुटून. का गाव जोरदार आहे. हो. आमच्या नागपूरकडले लोक नवे गाव बांध इकडं नागझिरा, ताडोबा, पेंच, आमच्या नागपूर मुंबई पुण्याचे लोक तुमच्या इकडं वाघ पाहायला येते. हो. पैसे खर्च करू करू वाघ पाहायला तुमच्या इकडे येते. हो. आणि तुमच्या इकडे वाघ एवढे हुशार आहे ते तुम्हाला पाहिले तुमच्या गावात येते. झोपला आहे का? घुमूनच राहिला म्हणजे नाही कोणी. गाव जोरदार आहे भाऊ. निसर्गाच्या सानिध्यात गाव आहे म्हणून चैतन्य आहे तुमच्या गावात. पहा बरं कसे आनंदी लोक आहे, पहा चेहरे कसे आनंदी आहे. मला कल्पना आहे तुम्ही सकाळपासून कार्यक्रम आता सकाळपासून चालू असन कार्यक्रम नाही जी काकाजी, पण कोणाच्या चेहऱ्यावर असा थकवा दिसत नाही. जी माणसं प्रसन्न दिसतात, जी माणसं हसतात ती मोकळ्या अंतकरणाची माणसं असतात, ती शुद्ध मनाची माणसं असतात. जे माणसं हसत नाही ते एक नंबरचे मुकणे असतात. म्हणून प्रसन्न राहा. तुमच्या गावात कशी प्रसन्नता आहे. नाही तर मला आज त्या गावाची आठवण आली हिंगोली जिल्ह्यातल्या. ते सांगता सांगता राहूनच गेलं त्या गावाचं. असं श्रीमंत लोकांचं गाव होतं ते, पैशावाल्या लोकांचं गाव. त्या गावात पैसा होता, आनंद नव्हता. त्या गावचे लोक कार्यक्रमात कसे म्हणून हास्यच नाही. मला असं भयाडासारखं वाटे म्हणलं लेखाचं कोण्या गावात येऊन फसलो आपण आज. फालतूच तारीख दिली म्हणलं यायले. म्हणलं इथं काही आपला बजेट बसत नाही, थांबून द्यावं म्हणलं आपला कार्यक्रम पण चाललं जाऊ म्हटलं नागपूरले वापस. मी असा विचारच करत होतो तर तेवढ्या वेळात एक काकाजी कार्यक्रमात आले आणि ते आमच्या स्टेजच्या समोरच येऊन बसले. आणि तेच काकाजी टाळ्या वाजवे, तेच काकाजी मान हलवे, तेच काकाजी मला रिस्पॉन्स दे, प्रतिसाद दे. मला जमलं रे बा म्हणलं. बस त्या माणसाकडे पाहून मी आपला 2 तासाचा प्रबोधनाचा कार्यक्रम केला. आमचा कार्यक्रम संपला. सर्वात पहिले त्या माणसाचा जाऊन मी सत्कार केला. त्याच्या गळ्यात हार टाकला, त्याच्या पाया लागलो. त्या काकाले म्हणलं काका देवासारखे भेटले की म्हणलो तुम्ही आज. पण तुम्ही आले म्हणून आमचा कार्यक्रम जमला म्हणलं आजचा. तुम्ही आले नसते तर कार्यक्रमच फेल झाला असता म्हणलं आजचा. बस मी असा म्हणतच होतो तो तेवढ्या वेळात तो आयोजक मला सांगायला आला. अजी म्हणे बैरा आहे म्हणे. हा मी म्हणलं हे बैरा आहे तर हे काड्या कोण वाजवे. अजी म्हणे हा तंबाखू घोटे म्हणे चुना उडवे म्हणे मधा मधा. आणि एवढे खतरनाक लोक आहे. आपल्या दुःखाचे अर्धाधिक कारण इथंच आहे. आपण काकून लोकांचं टेन्शन जास्त घेतो. यानं का म्हणलं, त्यानं का म्हणलं, ह्या का म्हणन, तो का म्हणन, ह्या का करते, तो का करते, याचं टेन्शन जास्त घेतो आणि स्वतःच्या सुधारणेचा विचार कमी करतो. म्हणून आपल्या जीवनात दुःख आहे. बरोबर. म्हणजे जीवनाला आनंदमय करायचा असेल, सुखी करायचा असेल तर तथागत बुद्धानं 3 शब्द सांगितले. किती? 3 शब्द. दीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. स्वतःतील वाईट गोष्टी काढून टाका आणि चांगल्या मार्गावर. बरोबर. आपण स्वतःचं आत्मचिंतन कमी करतो आणि दुसऱ्याकडे जास्त लक्ष देतो.
तुकडोजी महाराजांना भजन लिहिलं कि जीने में भी तौबा है और मरने में भी तौबा, कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, दुनिया का बाबा, जीने में भी तौबा है, मरने में भी तौबा, जीने में भी तौबा है, मरने में भी तौबा, जीने में भी तौबा है, मरने में भी तौबा। म्हणून जास्त लोकांचा विचार न करता स्वतःच्या सुधारणेचा विचार, समाजाच्या सुधारणेचा विचार करणं महत्वाचं आहे. नाही तर आपण लोकांचं टेन्शन घेत बसतो, यानं काय म्हणलं त्यानं काय म्हणलं. मी रोज कार्यक्रमात एक वाक्य सांगतो, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. जास्त लोकांचं टेन्शन घ्यायचं काहून ते लोक वाई दोन्हीकडून बोलते. एखादा माणूस गावात बारीक असन तर त्याला बारके आहे म्हणते, एखादा माणूस लट्ट असन तर बोके आहे म्हणते तो, एखादा माणूस गावातल्या प्रत्येक कार्यक्रमात हजर राहत असन तर रिकाम चोटोस आहे म्हणते तो, एखादा माणूस गावातल्या कोण्याच कार्यक्रमाला येत नसन तर घमंडी आहे म्हणते तो, एखादा माणूस बायकोचं ऐकत नसन, बायकोचं ऐकत असन तो बायकोचा बैल आहे म्हणते, एखादा माणूस बायकोचं ऐकतच नसन तर कनेक्शन सैल आहे म्हणते, एखाद्या माणसानं कार्यक्रमाला वर्गणी कमी दिली बुद्ध विहाराच्या कंजूस आहे म्हणते तो, एखाद्या माणसानं कार्यक्रमाला खूपच जास्त वर्गणी दिली नंबर 2चा पैसा आहे म्हणते. कराव तर कराव का, लोक दोन्ही कडून बोलत. आणि ज्या झाडाले फळ आहेत लोक गोटे त्या झाडाले मारते का, खोटा आहे का खरं आहे. मार चांगल्या रस्त्याले गतिरोधक असं चांगल्या माणसाने विरोधक असतात. म्हणून जास्त लोकांचं टेन्शन घेऊ नका, कारण आजचं जग सोयीनुसार बदलणारं जग आहे. लोक काकू गरज पाहून बदलत असतात. साधं उदाहरण सांगतो, एखादा माणूस दिसाले काळा असू द्या, काळा समजते ना तुमच्या इकडं, समजते का नाही. माझी भाषा समजत आहे ना तुम्हाला. काहून तर मी आहो नागपूरचं पाशिंग MH 31, तुम्ही MH 35, आपल्या 100-125 किलोमीटरचं अंतर आहे, बरोबर का नाही. आता कोसावर भाषा बदलते मावशी, कोसावर भाषा बदलते ना. आमच्या इकडे एखादा माणूस आला तर त्याला म्हणते महाराज आले का, कधी आले का. तुमच्या भंडारा गोंदियाकडे आलं तर लोक विचारते महाराज आल्या, कवा आल्या. भाषा आहे, बरोबर आहे का नाही. कोसावर भाषा बदलते, कोसावर पाण्याची चव बदलते, बरोबर. कोसावर पद्धती बदलते, बरोबर आहे का नाही. पद्धतीचाही फरक पडते. आता आमच्या इकडली जशी पद्धत आहे तशी तुमच्या इकडेच आहे अशातला भाग नाही, बदलूही शकते. तसं आमच्या इकडं नागपूरकडं माणसाले मेल्यावरच पेटवते.